आपल्या सर्वांचं या महाराष्ट्राचा सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून स्वागत करताना मला मनापासून आनंद होत आहे। खरं तर आपल्या सर्वांमध्ये प्रचंड शक्ती आहे, ऊर्जा आहे, कारण जगामध्ये आपणच सौभाग्यशाली आहोत की ज्यांच्याकडे छत्रपती शिवाजी महाराज आहे। हे खरं आहे की एक असाही काळ होता की जेव्हा मराठी चित्रपट हे रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव हे साजरे करत होते। 9 चित्रपट 1971च्या कालावधीत 9 चित्रपट हे सुवर्ण महोत्सव साजरे करणारे चित्रपट आपण बघितले। साधारणतः 50 आठवडे हे थिएटरच्या खालती येत नव्हते, पण माहित नाही काहीतरी घडलं आणि त्यामध्ये आपल्याकडे उत्तम कथा आहेत। मी अधामधात चित्रपट पाहतो, वेळेच्या अभावी रोज बघता येत नाही, पण मी चित्रपट खूप बघायचो। आपल्यामध्ये प्रचंड क्षमता आहेच, पण आपली अवस्था ही कस्तुरी मृगासारखी झाली की कस्तुरी मृगाला हे कधीच लक्षात येत नाही की तिच्या बिंबीत कस्तुरी आहे। ती सतत सुगंधाच्या दिशेने धावत राहते शोधामध्ये या सुगंध कुठून येतो। आणि आपली अवस्था जर अशी असेल तर आपण याच्यामध्ये बदल करता येईल का, हा याच्यातला मुख्य भाव होता। आज ज्या पॅनल डिस्कशन मधून काही गोष्टी आम्ही करतोय, उदाहरण द्यायचं असेल तर आम्ही कॅबिनेटला चाललोय की मराठी चित्रपटाच्या शूटिंग साठी वन विंडो सिस्टीम तर असावीच की ज्यामध्ये मग कधी पोलीस स्टेशन मध्ये जावं लागतंय, कधी नगरपालिकेमध्ये जावं लागतंय, कधी वन विभागात जावं लागतंय। बंद। मराठी चित्रपटाच्या शूटिंग साठी एक अर्ज दिला की बाकी काम सरकारच्या कर्मचारी अधिकाऱ्यांनी करायचं, त्या डायरेक्टरनी फक्त उत्तम डायरेक्शन द्यायचं, परवानगी काढणारा तो एक व्यक्ती होऊ नये याची काळजी घ्यायची। दुसरा निर्णय आम्ही करतोय की ज्या निर्णयामध्ये साधारणतः फिल्म सिटीच्या बाहेर जेव्हा शूटिंगला जायचं असतं, विद्यापीठामध्ये शूटिंग करायचं असेल, बस स्टँडवर शूटिंग करायचं असेल, तर तो आपल्या कुवतीप्रमाणे कारण नसताना शुल्क मागतो। आणि मग ते शुल्कही भरायचं असेल तर पुन्हा शुल्क भरायसाठी शनिवार रविवार सुट्टी, त्याचीही वेळ जाते। आणि म्हणून आम्ही कॅबिनेटला चाललो की आता कोणत्याही परिस्थितीमध्ये चित्रपटांच्या फिल्म सिटीच्या बाहेर, म्हणजे हे अधोरेखांकित करून घ्या नाही तर गैरसमज होईल। फिल्म सिटीच्या बाहेर उद्या ताडोब्याला जायचं आहे, संजय गांधीला जायचं आहे, राष्ट्रसंत नागपूर विद्यापीठामध्ये शूटिंग करायची आहे, एखाद्या बस स्टँडवर करायची असेल, किंवा आता आम्ही 65 इको टुरिझम जे स्पॉट आहे ते डेव्हलप करतोय, मग अशा प्रसंगात त्यांना पैसे लागूच नाही। आणि खारगेजी हे जर वेगाने करता आलं लोकसभेच्या आचारसंहितेच्या अगोदर ते अजून चांगलं होईल। नाही तर सरकारी काम 4 महिने थांब, कधी कधी 2 वर्ष थांब, असं होऊ नये याची काळजी खारगे साहेब घेतली पाहिजे। जेव्हा आपण इथं मराठी चित्रपटांच्या येणाऱ्या दिवसांमध्ये काही बदल व्हावा या भावनेने जर काम करतोय तर मग यामध्ये प्रामुख्याने याकडे लक्ष दिलं पाहिजे। तिसरा निर्णय, अविनाश ढाकणेजी तुमच्याशी मी बोललो नाही, पण हा निर्णय सुद्धा आज घोषित करून शक्य असेल तर 2 दिवसामध्ये त्याचा GR काढा। मी मुद्दाम सांगितले नाही की तुम्हाला विचारलं तर तुम्ही पुन्हा म्हणाल की नाही आपलं नुकसान होते। मराठी माणसासाठी नुकसान झालं तरी चालते। आपण फिल्म आपल्या चित्रनगरीमध्ये आपण पहिल्या वर्षी साधारणतः भाड्यामध्ये 50% सूट ही मराठी डायरेक्टर्स किंवा चित्रपटसाठी देतो, दुसऱ्या वर्षी 25% देतो। आता तो जितके वर्ष तिथं चित्रपटाची शूटिंग किंवा तिथं मालिकेची शूटिंग करेल कंटिन्युएशन मध्ये आता 50% सूट त्यांना द्यायची। आमचा मराठी चित्रपट हा जेम्स बॉन्डच्या चित्रपटापेक्षाही मागे राहता कामा नये, कारण जगामध्ये जे काही वीरतेची पात्र आहे ती सारी काल्पनिक आहे। सुपरमॅन असेल, स्पायडरमॅन असेल, जेम्स बॉन्ड असेल, पण जगामध्ये आम्हीच एकटे आहोत
की ज्यांच्याकडे काल्पनिक पात्र वीरते सांगायला नाही आहे, ते आमचे छत्रपती शिवाजी महाराज आहे. जे पात्र काल्पनिक नाही ते सत्यावर आधारित पात्र आहे. आणि मग आम्ही सुद्धा अशा कथा सहजपणे रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकू का, हा त्यामागची